तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली ही बँड्रा टर्मिनस इथून। बँड्रा टर्मिनस जाण्यासाठी आम्ही एक कॅब घेतली। कॅबमधून थोडं पुढे जाताच आम्हाला ॲज युजल मुंबईचा ट्रॅफिक लागला। मग काय, ट्रॅफिकला कसंबसं क्लिअर करत करत आम्ही पुढे आलो बँड्रा टर्मिनसपर्यंत। बँड्रा टर्मिनसला येईपर्यंत बराच वेळ झाला होता। नशीब होतं की आम्ही आज लवकर घरातून निघालो होतो। 11:30ला निघाल्यामुळे आमच्याकडे बऱ्यापैकी 2 तास होते। 1:30ची आमची ट्रेन होती, सो आम्ही ट्रेनच्या 20 मिनिटं आधी तिथे पोचलो। पण प्लॅटफॉर्मवर जाण्याआधी एक गंमतच घडली। आम्ही प्लॅटफॉर्म 3वरती असणारी आमची ट्रेन पकडण्यासाठी जायचं कसं हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं। सो आम्ही एक ब्रिज घेतला। ब्रिजवर गेल्यावरती कळालं की अंडरग्राऊंडवरून रोड आहे। जर ते कळालं नसतं तर आज सांताक्रूझ स्टेशनवरच पोहोचलो असतो। नंतर अंडरग्राऊंड ब्रिजमधून जाऊन प्लॅटफॉर्म नंबर 3वरती आम्ही असणाऱ्या आमच्या ट्रेनच्या डब्यात गेलो। ट्रेनच्या डब्यात जाऊन सीट बघतो तर दोन्ही अप्पर स्लीपरची सीट घेऊन आम्ही निघालो आमच्या प्रवासाकडे। बाहेरची विहंगम दृश्य बघता बघता